छत्रपती संभाजी महाराजांचा पहिला इतिहास अनाजी दत्तो यांच्या पणतूने लिहिला। त्यांनी संभाजी महाराजांना पूर्णपणे बदनाम केले आणि त्यांच्याबद्दल काल्पनिक कथा लिहिल्या। छत्रपती संभाजी महाराज एक महान राजा होते, ज्यांनी नेहमी महिलांचा आदर केला आणि औरंगजेबाकडे त्याच्या मुलीच्या हाताची मागणी कधीही केली नाही। ते त्या काळातील एकमेव राजा होते ज्यांना फक्त एक पत्नी होती आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात इतर कोणत्याही महिलेशी लग्न केले नाही। जेव्हा त्यांना औरंगजेबाने पकडले तेव्हा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना फक्त 2 प्रश्न विचारले। 1. बऱ्हाणपूरमध्ये संभाजीने लुटलेला खजिना कुठे आहे? 2. औरंगजेबाचे खबरे कोण होते ज्यांनी त्याला माहिती दिली? संभाजी महाराजांनी उत्तर दिले की ते त्यांच्या मावळ्यांना धोका देणार नाहीत। त्यानंतर औरंगजेबाने त्यांना फाशी देण्याचा आदेश दिला। परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या ठिकाणाबद्दलची माहिती मुघलांना रंगनाथ स्वामींच्या लोकांनी दिली, जे त्यावेळी संगमेश्वरमध्ये होते। औरंगजेबाने फक्त मृत्यूची आज्ञा दिली, पण प्रत्यक्षात त्यांची हत्या काही महाराष्ट्रीयन ब्राह्मणांनी तुलापूर येथे केली, कारण त्यांच्यातील काही लोकांमध्ये त्यांच्याबद्दल द्वेष होता। काही महाराष्ट्रीयन ब्राह्मणांचा छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा द्वेष असण्याचे कारण 1. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे भ्रष्ट आणि विश्वासघातकी मंत्री अनाजी पंत, अनाजी दात्तो म्हणूनही ओळखले जातात, मोरोपंत पिंगळे आणि राहुल सोमनाथ यांना छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांना संपवण्याच्या षड्यंत्रात सामील असल्याबद्दल फाशी दिली। 2. ते संस्कृत आणि 13 पेक्षा जास्त भाषांमध्ये पारंगत होते। ते अत्यंत बुद्धिमान होते आणि त्यांनी बुद्धभूषण, नखशिखंत आणि नायक भेद हिंदी सारखे संस्कृत साहित्य लिहिले होते। त्याकाळी काही महाराष्ट्रीयन ब्राह्मणांचा असा विश्वास होता की त्यांच्याशिवाय शिक्षण इतर कोणत्याही जातीसाठी नाही आणि जो कोणी प्रयत्न करेल त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि या शिक्षा तुम्हाला मनुस्मृती नावाच्या साहित्यात वाचायला मिळतील, जे काही महाराष्ट्रीयन ब्राह्मणांनी लिहिले होते। काही लोकांनी त्यांच्या लेखांमध्ये जो चुकीचा इतिहास सांगितला आहे तो काही महाराष्ट्रीयन ब्राह्मण वर्गाने छत्रपती संभाजी महाराज आणि दिवंगत जिजामाता शिवाजी महाराजांच्या आई यांना शतकानुशतके बदनाम करण्यासाठी लिहिला होता। त्यांनी खोटा इतिहास का लिहिला याचे सविस्तर कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात अनाजी पंत नावाचा एक महाराष्ट्रीयन ब्राह्मण होता, ज्याची मुलगी छत्रपती संभाजी महाराजांची अनुयायी होती। छत्रपती संभाजी महाराज तिला त्यांच्या सख्ख्या बहिणीसारखे वागवत असत। ते एक राजा होते ज्यांना त्यांच्या राज्यातील लोकांनी खूप प्रेम केले। ते केवळ एक महान योद्धाच नव्हते तर अत्यंत बुद्धिमानही होते। ते आपल्या संपूर्ण इतिहासात आजपर्यंतचे एकमेव विक्रमधारक आहेत की ते पहिले मूल होते ज्यांनी वयाच्या 13व्या वर्षी अनेक साहित्य लिहिली आणि 13 भाषांमध्ये प्रावीण्य मिळवले। छत्रपती संभाजी महाराजांनी लहानपणीच लेखा, राजकारण शिकायला सुरुवात केली। अण्णाजी दत्तो स्वराज्याचे सुरनवीस होते। त्यांचे काम स्वराज्याचे लेखा ठेवणे म्हणजेच काय उत्पन्न आणि खर्च आहे, किती कर वसूल केले जातात, स्वराज्याच्या खजिन्यात किती मोहर आणि रुपया आहेत। छत्रपती संभाजी महाराज अत्यंत बुद्धिमान आणि चतुर होते। त्यांनी अण्णाजीच्या कामामध्ये असमानता दाखवली। अनाजी पोर्तुगीज, ब्रिटिश आणि मुघलांकडून गुप्तपणे मौल्यवान भेटवस्तू मागत असत, हे छत्रपती संभाजी महाराजांनी उघड केले। छत्रपती संभाजी महाराज अत्यंत नैतिक आणि शिस्तबद्ध होते। त्यांनी अण्णाजी दत्तोच्या कामामध्ये असमानता आणि भ्रष्टाचाराबद्दल बैठकांमध्ये प्रश्न विचारले। यामुळे अण्णाजी, जो स्वराज्याचा अत्यंत मान्यताप्राप्त मंत्री होता, त्याच्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या ऑब्जेक्शन्समुळे अधिक द्वेष निर्माण झाला। छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा त्यांचा द्वेष इतका खोल आणि जास्त होता की त्यांनी स्वराज्यातील इतर मंत्र्यांशी संगनमत करून छत्रपती संभाजी महाराजांना तुरुंगात टाकण्याची योजना आखली, ज्याचा कट अण्णाजी दात्तो, मोरोपंत पिंगळे आणि राहुल सोमनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विष देऊन रचला होता आणि महाराणी सोयराबाईंना त्यांच्या दुर्भावनापूर्ण योजनेत सामील होण्यास पटवले आणि त्या बदल्यात मंत्री तिच्या मुलाला राजारामला छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्तराधिकारी बनवतील। आपल्या मुलाला उत्तराधिकारी बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेने ती अनाजीच्या योजनेत सामील झाली। छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्दैवी निधन जवळपास 2 महिने छत्रपती संभाजी महाराजांपासून गुप्त ठेवण्यात आले, जे त्यावेळी पन्हाळा किल्ल्यात होते। मग त्या सर्वांनी इतर मंत्र्यांशी आणि सोयराबाईंशी संगनमत करून 10 वर्षांच्या छत्रपती राजारामला त्यांचा राजा म्हणून गुप्तपणे राज्याभिषेक केला। त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज शत्रूविरुद्ध लढाईसाठी मोहीम चालवत होते। तिन्ही मंत्र्यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या हाताखाली आदेश पारित केला की सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी जाऊन छत्रपती संभाजी महाराजांना अटक करावी। सरसेनापती या षड्यंत्राबद्दल अव्यय होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांना सांगितले होते की त्यांच्यानंतर संभाजी महाराजांना छत्रपती म्हणून राज्याभिषेक करावा।
म्हणून योजनेनुसार त्यांनी अण्णाजी पंत यांच्यासह तिन्ही मंत्र्यांना छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यासाठी त्यांच्यासोबत येण्यास आग्रह केला. जेव्हा सर्व छत्रपती संभाजी महाराजांकडे पोहोचले तेव्हा तो प्रयत्न यशस्वी झाला, कारण सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यास नकार दिला आणि तिन्ही मंत्र्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात दिले आणि त्यांच्या षड्यंत्राबद्दल माहिती दिली. येथे लक्षात घ्या की हंबीरराव सोयराबाईंचे भाऊ आणि राजाराम महाराजांचे सख्खे मामा होते. तरीही ते छत्रपती शिवाजी महाराजांचे कट्टर शिष्य होते. त्यांनी स्वराज्यासाठी जे सर्वोत्तम होते ते केले. अनाजी आणि त्याच्या साथीदारांना अटक करून तुरुंगात टाकले. त्यानंतर सर्व छत्रपती संभाजी महाराजांसोबत रायगड किल्ल्यावर परतले, जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती राजाराम महाराजांना सांगितले की तुम्ही माझे छत्रपती आहात आणि मला स्वराज्यासाठी तुमच्या हाताखाली काम करायला काही अडचण नाही. छत्रपती संभाजी महाराजांना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीचा विस्तार करायचा होता आणि स्वराज्याचा विस्तार करायचा होता, जिथे सर्व लोक शांतपणे जगू शकतील. छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना अण्णाजी पंत, मोरोपंत पिंगळे आणि राहुल सोमनाथ यांनी रचलेल्या षड्यंत्राबद्दल सांगितले आणि मला जबरदस्तीने राजा बनवण्यात आले, पण तुम्हीच खरे आणि राज्याभिषेक झालेले या स्वराज्याचे युवराज आहात, त्यामुळे कृपया स्वतःला छत्रपती म्हणून राज्याभिषेक करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी व्हा. इतर मंत्री, सरदार आणि राजाराम महाराज यांच्यासोबत सर्व तथ्ये आणि परिस्थितीची पडताळणी केल्यानंतर मराठा साम्राज्याने त्यांना त्यांचे छत्रपती संभाजी महाराज म्हणून राज्याभिषेक केला. सर्व षड्यंत्रकर्त्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडून मृत्यूची शिक्षा देण्यात आली. जर शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज त्यांच्या वयाच्या 80 किंवा 90 वर्षांपर्यंत जगले असते तर आज इतिहास वेगळा असता. एकमेव राजा ज्याने औरंगजेबासोबत 120 लढाया लढल्या आणि त्याच्या 9 वर्षांच्या कारकिर्दीत एकही लढाई हरला नाही. केवळ त्याच्यामुळे औरंगजेबाने आपला मुकुट काढून शपथ घेतली की जोपर्यंत तो छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आणि स्वराज्याचा नाश करण्यात यशस्वी होणार नाही तोपर्यंत तो आपल्या डोक्यावर मुकुट घालणार नाही. औरंगजेब 9 वर्षे महाराष्ट्रात फक्त त्याला हरवण्याचा प्रयत्न करत होता, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात मराठ्यांचा एकही किल्ला ताब्यात घेण्यात त्याला यश आले नाही. कृपया सभासद बखरकर, सेतू माधवराव पगडी, रियासतकर सरदेसाई, जेदे शकवली, W.S. बेंद्रे, V.K. राजवाडे, केदुस्कर, बर्बर कुरुंदकर, N.R. फाटक, A.H. साळुंखे इत्यादी पुस्तके वाचा.